समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय। तर प्रमेयाचं जे वाक्य आहे ते वाक्य तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहे। त्या टेक्स्टबुकमध्ये काय दिलं ते आपण बघणार आहोत इथे आणि मी डायरेक्ट इथे प्रमेयाला सुरुवात करणार आहे। वाक्य बघा त्याचं काय आहे, जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तराएवढे असते। वाक्य काय आहे, जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तराएवढे असते। आता हे प्रमेय तुम्हाला सिद्ध करण्यासाठी आपण इथे दोन आकृत्या काढल्या, म्हणजे दोन त्रिकोण काढले। तर दोन त्रिकोण कोणते आहेत, त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर, बरोबर। त्यांच्या इथे उंची पण आपण काढलेली आहे। त्रिकोण ए बी सी ची उंची आहे एडी आणि त्रिकोण पी क्यू आर ची उंची आहे पी एस। आता प्रमेय म्हटलं की सुरुवातीला त्याची आपण आकृती काढतो। आकृती काढल्यानंतर त्याचा पक्ष, त्याच्यानंतर साध्य, जर तुम्हाला रचना आवश्यक असेल तर रचना करतो आणि नंतर मग आपण सिद्धतेला सुरुवात करतो। तर आता इथे आपण पक्ष काढलेला आहे बघा, त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर। म्हणजेच जे वाक्य दिले प्रमेयाचे त्याच्यामध्ये काय म्हटलंय, जर दोन त्रिकोण समरूप असतील तर, म्हणजे हे दोन त्रिकोण इथे समरूप आहेत। कोणते दोन त्रिकोण आपण घेतले, त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर। त्याच्यानंतर एडी लंब बी सी आणि पी एस लंब क्यू आर, त्याची उंची आहे म्हणून ती लंब असणार आहे, म्हणून इथे आपण हे लंब आहे तसं दाखवलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला सिद्ध काय करायचंय, म्हणजेच आपलं साध्य काय आहे, तर एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर, म्हणजे जे दोन त्रिकोण समरूप आहेत त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बरोबर कोणाएवढं असतं असं म्हटलंय त्यांनी, त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तराएवढं। म्हणजेच ए बी वर्ग छेद पी क्यू वर्ग, म्हणजे ए बी ची संगत बाजू आहे पी क्यू बरोबर बी सी वर्ग छेद क्यू आर वर्ग बरोबर ए सी वर्ग छेद पी आर वर्ग। म्हणजे इथे या तीन बाजू आपल्याला, म्हणजे तीन जोड्या मिळतात संगत बाजूंच्या, त्यांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतं हे आपल्याला सिद्ध करायचं आहे। या तीन हे जे आपण पेअर्स घेतले, तीन जोड्या घेतल्या, त्या तीन पैकी एक जोडी तुम्ही इथे सिद्ध करून दाखवायची। म्हणजे प्रमेय लिहिताना, सिद्धता लिहिताना आपल्याला यापैकी एक कोणती तरी जोडी सिद्ध करून दाखवायची आणि ॲज इट इज म्हणून मग पुढे राहिलेल्या दोन जोड्या तिथे लिहून टाकायच्या असतात। आता इथे सिद्धतेला सुरुवात कशी आपण केली आहे बघा। आता जे सिद्ध करायचं तिथूनच आपल्याला सुरुवात केली पाहिजे। म्हणजे जर दोन त्रिकोणांचं त्यांच्या क्षेत्रफळांचं जर गुणोत्तर घ्यायचं असेल तर सुरुवातीला आपण या पाठाच्या सुरुवातीलाच एक दोन तीन गुणधर्म बघितले होते, त्या गुणधर्मांचा इथे आपल्याला वापर करायचा आहे। आता इथे बघा, एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर, म्हणजे जर दोन त्रिकोण तुम्हाला दिलेले असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपण कसं घेतो, तर त्यांचा पाया आणि त्याची संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढा आपण घेतो। तर आता इथे ए बी सी चा पाया काय बघा बी सी आणि त्याची उंची काय आहे एडी, तसंच पी क्यू आर मध्ये क्यू आर हा पाया आहे आणि पी एस ही त्याची उंची आहे, म्हणून इथे आपण काय लिहिले बघा बी सी गुणिले एडी छेद क्यू आर गुणिले पी एस। हे आपण पहिल्या गुणधर्मानुसार इथे लिहिले। फक्त मी आता पुढच्या स्टेपला त्याची फोड केली आहे बघा, बी सी छेद क्यू आर गुणिले एडी छेद पी एस। म्हणजे हे जे गुणाकार चिन्ह ते आपण थोडं सेपरेट केलं आणि इथे त्याला विधान क्रमांक 1 म्हटले। ओके, आता पुढे काय करायचं आहे, तर त्रिकोण ए बी डी, म्हणजे ए बी डी म्हणजे हा एवढा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण आणि त्रिकोण पी क्यू एस, हे दोन त्रिकोण तुम्हाला समरूप आहेत असं सिद्ध करायचं। ओके, मग इथे आपण लिहूया त्रिकोण ए बी डी व त्रिकोण हा पी क्यू एस मध्ये। आता हे जर दोन त्रिकोण तुम्हाला समरूप दाखवायचे असतील तर आता याच्यामध्ये बघा, हा बी हा जो कोण आहे तो क्यू ला एकरूप असणार आहे। का सांगा, कारण जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्याचे संगत कोण पण कसे असतात, एकरूप असतात बरोबर। म्हणजे जर ए बी सी हा पी क्यू आर ला जर समरूप असेल तर बी चा संगत कोण काय येतो
क्यू येतो म्हणजे बी हा क्यूला एकरूप असणार आहे. म्हणजे इथे आपण लिहू शकतो कोन बी एकरूप कोन क्यू आणि याला विधान म्हणजे रिझन काय लिहू शकतो आपण पक्ष, कारण पक्षामध्ये तुम्हाला काय दिले त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर. देन एडीबी एकरूप कोन पी एस क्यू. काय असेल सांगा, कारण हा इकडे 90 आहे म्हटल्यावर इथे सुद्धा 90 असणार, हा इथे 90 आहे म्हटल्यावर इथे सुद्धा 90 असेल, म्हणजे प्रत्येकी 90 अंश म्हणून एडीबी कोन एडीबी एकरूप कोन पी एस क्यू. याला कारण द्यायचं प्रत्येकी 90 अंश. म्हणून आता हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप होऊ शकतात, कोको कसोटी. म्हणून त्रिकोण एबीडी समरूप त्रिकोण पी क्यू एस त्याची कसोटी घ्या कोको कसोटी. आणि जर का दोन त्रिकोण समरूप असतील तर त्याच्या संगत बाजू कशा असतात, प्रमाणात असतात. ही त्याची व्याख्याच आहे. म्हणजे इथे आपण काय लिहू शकतो बघा, ए बी छेद पी क्यू बरोबर बी डी. आपण तिन्ही पेअर्स लिहून ठेवूया, आपल्याला जी आवश्यक असेल ती आपण नंतर पुढे यूज करू. छेद ए डी छेद पी एस. इथे लिहा समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. याला विधान आपण 2 म्हणूया, याला विधान आपण 2 म्हणू. बघा मी इथे संगत बाजू ज्या तिथे लिहिल्या त्यांच्या जोड्या, तर इथे बघा AB ची संगत बाजू आहे PQ, BD ची संगत बाजू आहे QS आणि AD ची संगत बाजू आहे PS. ओके. आता इथे हे आपण दोन त्रिकोण समरूप दाखवले, त्याच्यावरून या आपण संगत बाजूंच्या जोड्या प्रमाणात आहेत असं आपण लिहिले ना. तुम्हाला एक गोष्ट दिली आहे जी आपण पक्षामध्ये लिहिली आहे बघा, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. लक्षात आलं, ती पण आपण लिहूया. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR पक्ष. आता इथे जसं आपण या त्रिकोणांसाठी बघा काय म्हणतो की हे जेव्हा दोन त्रिकोण समरूप आहेत तर त्याच्या संगत बाजू आपण प्रमाणात लिहिल्या, तसं इथे पण आपण या दोन त्रिकोणांसाठी लिहू शकतो की जर त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर समरूप असतील तर त्याच्या संगत बाजू कशा असतील, प्रमाणात. म्हणजे इथे पण आपण काय लिहिता येईल आपल्याला, AB छेद PQ बरोबर BC छेद QR बरोबर AC छेद PR. याला विधान 3 म्हणूया. आणि इथे सुद्धा कारण काय असेल, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आता बघा विधान 1, विधान 2 आणि विधान 3 या तिघांचा वापर करून तुम्हाला पुढे जायचंय. मग इथे मी लिहितो विधान 1, 2 व 3 म्हणून काय आपल्याला करायचंय, तर विधान 1 मध्ये जे आपण लिहिले ते आपण इथे लिहून घेऊया. एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर. आता हे न लिहिता आपण हे पुढचं लिहूया. म्हणजे काय लिहिणार मी, BC छेद QR गुणिले AD छेद PS. ओके. आता हे झालं विधान 1. आता 2 आणि 3 चा वापर इथे कशासाठी करायचा आहे बघा, तर आता विधान 2 आणि विधान 3 मध्ये बघा, विधान 2 मध्ये आता जे तुम्हाला सिद्ध करायचे त्याच्यामध्ये BC वर्ग छेद QR वर्ग असं दिसतं, म्हणजे ही एक जोडी आहे आणि त्यापैकी आपल्याला फक्त इथे BC छेद QR दिसतो. म्हणजे अजून या AD छेद PS च्या ऐवजी मी जर BC छेद QR इथे आणलं तर दोघांचा गुणाकार होऊन तिथे BC वर्ग छेद QR वर्ग असं आपण लिहू शकतो. मग त्याच्यासाठी मला विधान 2 आणि 3 चा इथे वापर करायचा आहे. तर बघा तिथे AD छेद PS. आता विधान 2 मध्ये ही इथे बाजू दिसते बघा, म्हणजे ही जोडी इथे दिसते बघा, AD छेद PS. ओके. आता ही जी AD छेद PS आहे, ही जी टर्म आहे किंवा हे जे पद आहे ते AB छेद PQ ला समान, म्हणजे त्या दोघांमध्ये इक्वल टू सिंबल आहे, बरोबर चिन्ह आहे. बरोबर चिन्ह आहे याचा अर्थ काय की ही टर्म आणि ही टर्म दोन्हीही कशा आहेत, इक्वल आहेत, समान आहे. बरोबर.
आता एडी छेद पी एसच्या ऐवजी मी इथे एबी छेद पी क्यू लिहू शकते, बरोबर ना? ते लिहिल्यानंतर एबी छेद पी क्यू हीच टर्म तुम्हाला इथे पण दिसते बघा. आपण त्याला जर कलरिंग केलं तर तुमच्या लक्षात येईल बघा. एडी छेद पी एस ही कोणाला 1 रुपया इथे वेगळा कडून घेऊया आपण. एडी छेद पी एस ही आहे एबी छेद पी क्यू ला, बरोबर? समान आहे. त्याच्यानंतर हा एबी छेद पी क्यू कोणाला समान आहे बघा? बीसी छेद क्यू आर ला, बरोबर? म्हणजेच एडी छेद पी एस जी टर्म इथे आहे तीच टर्म कोणाला 1 रुपये एबी छेद पी क्यू ला समान आहे पण किंवा बरोबर आहे. तीच एबी छेद पी क्यू ही टर्म कोणाला समान आहे? बीसी छेद क्यू आर. म्हणजेच तुम्ही एडी छेद पी एस च्या ऐवजी जर पहिल्यांदा एबी छेद पी क्यू लिहिलं तर तोच एबी छेद पी क्यू कोणाला समान आहे? बीसी छेद क्यू आर. म्हणजेच इथे आपण काय लिहू शकतो बघा. सुरुवातीला मी असं लिहिले बीसी छेद क्यू आर. या एडी छेद पी एस च्या ऐवजी मी कोणाला लिहिणार आहे? पहिल्यांदा एबी छेद पी क्यू. ओके. आणि आता हा जो एबी छेद पी क्यू आहे यालाच एक रूप मी काय लिहिणार आहे? इक्वल टू गुणाकार म्हणजे हा बीसी छेद क्यू आर आहे तसंच इथे पण जसा आहे तसंच मी इथे लिहिलंय तसंच इथे सुद्धा लिहिलंय गुणिले. आता एबी छेद पी क्यू च्या ऐवजी मी इथे काय लिहिणार आहे? बीसी छेद क्यू आर. ही टर्म कोणावरून आली आहे? तर एबी छेद पी क्यू वरून आली आहे. एबी छेद पी क्यू हे कोणावरून आली आहे? तर एडी छेद पी एस वरून. लक्षात आलं? आता विधान 1, 2 आणि 3 चा आपण इथे कसा वापर केला होतो. मग आता बीसी गुणिले बीसी म्हणजे काय सांगा? बीसी वर्ग छेद क्यू आर गुणिले क्यू आर क्यू आर वर्ग. म्हणजे इथे आपल्याला काय मिळालं बघा? एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर बीसी वर्ग छेद क्यू आर वर्ग. लक्षात आलं? आणि असंच आपण जसं मी आता बीसी छेद क्यू आर घेतलं तसंच तुम्ही एबी छेद पी क्यू घेऊ शकता किंवा एसी छेद पी आर घेऊ शकता. पण जे आपल्याला सिद्धता लिहायची ती एकाच जोडीसाठी आपण लिहू शकतो आणि त्याचप्रमाणे या 2 पुढच्या जोड्या येतात असं आपण लिहून पुढे हे म्हणजे ही सिद्धता इथे कंप्लीट करू शकतो. मग इथे आपण काय लिहायचं? याचप्रमाणे एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर ए बी वर्ग छेद पी क्यू वर्ग बरोबर ए सी वर्ग छेद पी आर वर्ग हे सिद्ध करता येईल. हे सिद्ध करता येईल. आणि मग फायनली परत हे एकदा जे साध्याचं स्टेटमेंट आहे ते फायनली एकदा लिहून टाकायचं. म्हणजे हा जो थेरम आहे किंवा हे जे प्रमेय आहे या प्रमेयासाठी आपल्याला जरी सिद्ध करायला या 3 जोड्या असतात तरी सिद्ध करताना मात्र आपल्याला एकच जोडी तिथे सिद्ध करायची. प्रमेयाची सिद्धता त्याचं वाक्य सगळं व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये नोट करून घ्या.